नमस्कार. सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रसरशीत रसमलाई आणि त्यासाठी चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण घेतलं आहे त्यासाठी गाईचं 1 लिटर दूध, कारण यासाठी आपण गाईचंच दूध वापरणार आहोत आणि घेणार आहोत. त्याच्यात मी 2 लिंबाचा रस थोडा थोडा करून टाकणार आहे. एकाच वेळेस टाकायचा नाही आहे, कारण आपल्याला जेवढा लागेल तेवढाच टाकणार आहोत आपण. हे बघा, आपण लिंबाचा रस टाकल्यानंतर आपलं पनीरच्या म्हणजे आपलं दूध असं फाटलेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे आणि खूप छान तयार झालेलं आहे. कारण आपल्याला पूर्ण टाकायची गरज आली नाही, आपण थोडा थोडा टाकला तेव्हाच असं छान होऊन गेलं ते. आता आपण हे एका कपड्यात गाळून घेऊ. बघा, हे असं कपड्याने आपण, याच्यासाठी आपण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे किंवा पांढरा व्हाईट रुमाल असला तरी तुम्ही घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याचं सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर परत त्याच्यात थोडंसं गार पाणी टाकून, बघा, हे गार पाणी टाकून आपण ते 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. म्हणजे आपण जो लिंबू टाकलेला आहे त्याचा आंबटपणा त्याच्यात आपल्याला लागणार नाही. अशा पद्धतीने आपलं दुधाचं पनीर तयार झालेलं आहे. पनीर म्हणजे एकदम ते घट्ट झालेलं नाही आहे, आपल्याला जसं हवं आहे तसंच ते तयार झालेलं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं, पुन्हा दाबून पूर्ण पाणी निघेपर्यंत ते दाबायचं चांगलं. आणि ते दाबल्यानंतर हे बघा, असं ते कोरडं होतं आणि ते आपण या पद्धतीने काढून घेतलं आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ज्या पद्धतीने कणिक करतो किंवा भाकरीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला सॉफ्ट डो तयार होत नाही किंवा कणकेसारखं असं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते मळायचं आहे. कारण आपण जेवढं जास्त मळणार आहोत तेवढे आपले जे रसमलाईमधले गोळे आहेत ते तेवढे सॉफ्ट आणि हलके होतील. म्हणून आपल्याला याच्यासाठी 10-15 मिनटं तरी लागणार आहेत. 10-15 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान गोळा होईपर्यंत, आणि तो गोळा असा सॉफ्ट झाला आणि चिकन झाला पाहिजे, म्हणजे हाताला चिटकायला नाही पाहिजे ते. त्याच्यात आपण थोडंसं आता कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ, म्हणजे बाइंडिंग करताना छान गोळे तयार होतील त्याचे. बघा, छान मऊ असा लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे. त्यासाठी आपण आता ते पाण्यात, साखरेच्या पाण्यातून उकळून घेऊ. थोडंसं आपण गॅसवर पाणी ठेवलं आहे आपले आणि त्याच्यात थोडं साखर टाकलेली आहे. आपलं पाणी उकळेपर्यंत ही बघा, थोडीशी चवीला म्हणजे आतमध्येपर्यंत त्याला गोडवा यायला पाहिजे. पाणी उकळेपर्यंत आपण जो गोळा आपला झालेला आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता. तुम्ही बॉल्स करू शकता किंवा असे चपटे करू शकता. बॉल्स केले तरीही चालता आणि असे चप्पट करून आपण एक एक करून सगळे गोळे तयार करून घेणार आहोत. आणि आपलं हे पनीर जे आहे
ते खूप सॉफ्ट आणि लोण्यासारखं छान झालेलं आहे, म्हणून ते हाताला चिटकत नाही आहे. त्याचे छोटे छोटे गोळे खूप छान होत आहेत. अशा पद्धतीने आपण सगळे गोळे त्याचे करून घेऊ. बघा, हे गोळे आपले आता तयार झालेले आहेत. आणि आपलं जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी पण आता उकळलेलं आहे. त्याच्यात आपण सगळे गोळे आपण सोडून घेतोय. आणि आपला जो गोल केलेले आहेत ते एकदम हलके झाल्यावर ते आपण पाण्यात टाकल्यावर ते थोडंसं उकळल्यानंतर लगेच असे हलके होतील आणि वरती येतील की आपले रसमलाईचे गोळे तयार होतील. बघा, सगळे असे छान वरती आलेले आहेत. थोडं 5 मिनटं तरी आपण त्याला उकळून घेऊ. आणि त्यानंतर हे गोळे आपण रसमलाईमध्ये टाकल्यावर फुटू नये किंवा ते अशी विरघळू नये, म्हणून त्यासाठी ही एक महत्त्वाची तुमच्यासाठी टीप आहे किंवा ती एक प्रोसेस आहे. आपण एका भांड्यात पाणी घ्यायचं आहे. तुम्ही गार पाणी घ्या किंवा मग त्याच्यात बर्फ टाकून घ्या. पण मग आपण ज्यावेळेस ते गरम पाण्यातून काढू ते लगेच तुम्ही गार पाण्यात टाकायचे आहेत. म्हणजे आपण जेव्हा रसमलाईमध्ये ते टाकू ते एकदम घट्ट होतील आणि ते फुटणार नाही आणि सॉफ्ट जसे आहेत तसेच ते राहतील. बघा, पाण्यात टाकल्या ते आधी खाली तळाला गेले आणि नंतर ते वरती येत आहेत. म्हणजे आपले रसमलाईचे गोळे खूप छान झालेले आहेत. हे बघा, त्याचं आपण दाबून पाणी काढलं तरीही ते पुन्हा त्या पाण्यात सोडल्यावर पुन्हा ते त्या पद्धतीतच होत आहे. आपण आता याच्यासाठी एक रबडी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते चांगलं उकळून घेतलं आणि त्याच्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याच्यात थोडासा पिवळा रंग टाकून घेतला खायचा. ते मिक्स करून त्या दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण उकळवून घेऊ. बघा, छान उकळलेलं आहे. आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे तसंच झालेलं आहे आणि आपण त्याच्यात आता आपल्या पाहिजे त्यानुसार आपल्या अंदाजानुसार आपल्याला किती गोड पाहिजे, कारण काही जण थोडंसं कमी गोड खातात आणि काहींना थोडं जास्त गोड लागतं, म्हणून मग तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर घेऊ शकता. या ठिकाणी आता आपण ते जे गोळे करून घेतलेले बर्फाच्या पाण्यात टाकलेले होते ते आपण सगळे गोळे काढून घेऊ आणि आपली जी तयार झालेली रबडी आहे त्याच्यात आपण ते सोडून घेऊ. आणि रबडी पण आपली थोडीशी तोपर्यंत गार होऊन जाईल. खूपच छान झालेले आहेत आपले हे गोळे. छान मऊ, सॉफ्ट आणि असे फ्लपी झालेले आहेत. बघा, त्याच्यात मी अशी वरून ती रबडी टाकून घेतलेली आहे आणि हे गार होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ती एक गार अशी थंडगार रसमलाई खायला खूपच सुंदर आणि अप्रतिम लागते, म्हणून ती गार झाल्यावरच खाऊया. बघा, अशा पद्धतीने आपली रसरशीत रसमलाई तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. ही बघा, गार झालेली रसमलाई आपली अशी आपण डिशमध्ये काढून घेतलेली आहे.
तिचा रंग आणि ते टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे. दिसायला ती खूप छान दिसते आहे, म्हणजे खायला पण खूप सुंदर झालेली असेल. बघा, मग तयार आहे आपली रसरशीत रसमलाई. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे आपल्याला जी अवघड गोष्ट वाटते ती तशी नसते, आपण जेव्हा करून बघतो